Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. मायसेल्फ कन्हैया चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर आज आपण कल्पना निर्माण सेकंड ज्याच्यामध्ये अवलेह कल्पना हे टॉपिक आहे ते बघणार आहोत. तर अवलेह कल्पना कशी आहे ते बघूया मित्रांनो. तुम्ही लहानपणी कधी आईस्क्रीम खाल्ली असेल? कोणासोबत सर? आजीसोबत, कारण की आपल्या नशिबामध्ये तर नाही आहे ना, आहे की नाही. तर तसेच आईस्क्रीम ही आपण चाटणे इतपत खातो, आहे की नाही. तर तसेच या अवलेह कल्पनेची निर्मिती रुग्णांना एकदम सोयीस्कर श्रेष्ठ गुणांनी युक्त असून चाटणे इतपत बनवण्याकरिता या कल्पनेची निर्मिती झालेली आहे. तर आता या अवलेह कल्पनेची आपण बघूया, याची श्लोक बघूया. तर क्वात आदींना पुनः पाकाद घनत्वम सा रसक्रिया सो अवलेश्च लेह स्यात. म्हणजे स्वरस कल्क क्वात औषधी द्रव्य यांचा कल्कासोबत जे आपण अग्नी देऊन पाक तयार करतो आणि त्या पाकाचा आपण चाटण्या इतपत जे बनवतो त्याला आपण जे चाटण्या योग्य होतो त्याला आपण अवलेह कल्पना असे म्हणतो. आता या अवलेह कल्पनेची जर बघितली मित्रांनो तर याच्यामध्ये मधुर द्रव्य वापरलेले. आता मधुर द्रव्य हे भारतीयांना फार प्राचीन काळापासून माहीत आहे मित्रांनो, की मधुर द्रव्य हे कल्पना निर्मिती करण्यासाठी ते टिकाऊपणा निर्माण करतो. म्हणून त्या पाकामध्ये अवलेह आणि रुग्णांना सोयीस्कर होण्यासाठी त्याच्यानंतर श्रेष्ठ गुणांनी युक्त असून ही अवलेह कल्पनेची निर्मिती झालेली आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने या अवलेह कल्पनेची व्याख्या होती. आता याची आपण पर्याय नाव जर बघितले तर पर्याय नावामध्ये लेह, रसक्रिया, घनसार आणि घनसत्व येतो. अशा पद्धतीने याच्यामध्ये पर्याय नाव आहेत. आता याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जर बघितला आपण तर अवलेहाचे प्रकार केलेले आहेत मित्रांनो. आता अवलेहाचे प्रकार हे त्यांच्या घनसर स्वरूपानुसार केलेले आहेत. आता प्रवाही पहिला जे प्रकार आहे त्याचा आहे ना हे पातळ प्रकारे असतो. याचं जर उदाहरण जर बघितलं तर वासा अवलेह असतो. आणि याच्यानंतर कल्कद्रव्याचा आणि थोडंसं घनसर असणारा जे की आपण च्यवनप्राश अवलेह बघतो ते आपण अर्धप्रवाही या प्रकारांतर्गत बघतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे मित्रांनो एकदम वटी किंवा घनसार एकदम घट्ट जे आपण अद्रक अवलेह म्हणून उपयोग करतो ते आपण घन अवलेह म्हणून. अशा पद्धतीने हे 3 प्रकार सांगितलेले आहेत मित्रांनो. या 3 प्रकार नीट काळजीपूर्वक बघा. त्याच्यानंतरचं पॉईंट येते आता या अवलेह कल्पनांमध्ये घटक द्रव्य प्रमुख कोणते कोणते. तर प्रथम आहे औषधी द्रव्यांचा कल्क, औषधी द्रव्यांचा क्वाद, नंतर मधुर द्रव्य म्हणजेच साखरेचा पाक आणि प्रक्षेप द्रव्य. अशा पद्धतीने 4 घटक द्रव्य याच्या अंतर्गत येतात. आता याच्यानंतर याचा नेक्स्ट पॉईंट येते मित्रांनो निर्माण विधी. आता फार काळजीपूर्वक ऐका मित्रांनो, याच्यावर फिक्स एक SQ हमेशा येते, 2दा-3दा आलेलं आहे, अजून येण्याची शक्यता आहे. तर याची निर्माण विधी काळजीपूर्वक नीट ऐका, मस्ट नो टॉपिक आहे, लक्षात राहू द्या. तर आता याची निर्माण विधी जर बघितली तर अवलेह निर्माण करण्याचा आपल्याला 3 स्टेप आहे मित्रांनो. प्रथम आहे अवलेह वनस्पती द्रव्यांचा क्वाथ तयार करणे. आता वनस्पती द्रव्यांचा क्वाथ तयार करणे तुम्हाला माहिती आहे की आता जे औषधी द्रव्य आहे ते दिलेल्या प्रमाणात घ्यायचं आणि एका मूर्तपात्रामध्ये 16 पट पाणी टाकायचं. आता 16 पट पाणी टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, आपण त्याला मंद अग्नी दिली. आता मंद अग्नी दिल्याच्या नंतर त्या क्वाथाचा आपण 1/4 किंवा 1/8 एक अष्टमांश होऊन शिल्लक राहू देतो. ही झाली पहिली स्टेप. आता याच्या नंतरची समोरची इथपर्यंत समजलं का, हो की नाही. आता याच्यानंतरची सेकंड स्टेप आहे मित्रांनो वनस्पती द्रव्यांचा कल्क तयार करणे. आता वनस्पती द्रव्य कोणते, समजा आपण च्यवनप्राश अवलेह निर्माण करायलो तर त्याच्यामध्ये वनस्पती म्हणून अवलेह येणार. आता अवलेह म्हणजे त्याच्यामध्ये आवळा येणार. आता त्या आवळ्याचं आपण काय करायचं, त्या आवळ्याची पुरचुंडी तयार करायची. पुरचुंडी म्हणजे गोल एकदम घट्ट करायचे आणि ते क्वाथ कल्पनेत याच्यातच आपण क्वाथ तयार करताना ती पुरचुंडी बांधून ठेवायची. आता त्याच्यामध्ये काय होणार मित्रांनो, ते आता पुरचुंडी बांधल्याच्या नंतर त्याच्यामधले ते जे आपण पुरचुंडी बांधलेली ते अग्नी दिल्याच्या नंतर ते शिजत राहील. आता शिजल्यानंतर त्यांना काय करायचं, स्वांशित होऊ द्यायचं. स्वांशित झाल्यानंतर त्याला काय करायचं, एक पातेले घ्यायचं, एक पातेल्यावर वरी कापड ठेवायचं आणि त्याच्यावर ते फेटून टाकायचं. आता ते फेटून टाकल्याच्या नंतर त्याचा जे गर प्राप्त होतो आपल्याला खाली ते आपण कल्क म्हणून उपयोग करायचं. नंतर त्याचा कल्क उपयोग करून काय करायचं, शिजल्यावर ते काढून टाकायचं, पातेलीवर ते कापडाद्वारे फेटाळायचं. फेटल्याच्या नंतर ते स्वांशित होऊन नंतर ते कल्क काय करायचं, कढईमध्ये भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खूप प्रमाणात तूप घालायचं. आता तूप घालायच्या नंतर त्याच्यावर लालसर वर्ण प्राप्त होणार. त्याला लालसर वर्ण प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचं काय होणार की त्याच्यापासून तूप हे त्याच्यापासून तयार होणार. ही झाली सेकंड स्टेप. आता याच्यानंतर थर्ड स्टेप असते मित्रांनो ते साखरेचा पाक तयार करणे. आता साखरेचा पाक तयार कसं करायचा, तर काय करायचं, औषधी द्रव्य जे आहेत क्वाथ कल्पने त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि त्याचा पाक होऊ द्यायचा. त्याच्यानंतर पाक झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, जे आपण कल्क प्राप्त केला होता ते कल्क त्याच्यामध्ये टाकायचा आणि त्याच्यानंतर ते जे आपण
कल्क टाकलं त्याच्यामध्ये मंद मंद अग्नी प्रकारची स्वरूप अग्नी द्यायची आणि त्याच्यापासून जे घृत होतं ते वेगळं होणार आणि घृत वेगळं झाल्याच्या नंतर एकदम सिराप्रमाणे एकदम चाटण्या इतपत ते होऊन जाणार। आता त्याच्यानंतर काय करायचं, ते अवलेह प्राप्त झालं आहे, पण एक लास्ट स्टेप राहिली आहे, त्याच्यामध्ये प्रक्षेपद्रव्य घालावं लागतं। आता प्रक्षेपद्रव्य काय करायचं, ते स्वांशित होऊ द्यायचं, त्यांना अग्नीवरून खाली उतरून टाकायचं। नंतर त्या कढईमध्ये काय करायचं, मध प्रक्षेपद्रव्य घालून त्यांना ढवळायचं। नीट ढवळं केल्याच्यानंतर ढवळल्यानंतर त्यांचा व्यवस्थित पाक तयार होतो आणि त्याच्यापासून आपण अवलेह प्राप्त तयार करतो आणि अवलेह हे बरणीमध्ये बॉटलीमध्ये व्यवस्थित करतो। आता पुन्हा एकदा आपण स्टेप बघू। तर सर्वात प्रथम वनस्पती द्रव्यांचा क्वाथा तयार करणे। जे द्रव्य घ्यायचे त्या द्रव्य घेतलेलं प्रमाणात घ्यायचं, त्याच्यानंतर 16 पट पाणी टाकायचं आणि त्याला काय करायचं, हीट द्यायची। त्याला हीट दिल्याच्यानंतर मध्यम अग्नी दिल्याच्यानंतर त्याचा 1/4 किंवा 1/8 शिल्लक राहू द्यायचं आणि आता ते शिल्लक राहिल्यानंतर ही झाली फर्स्ट स्टेप। आता याच्यानंतरची येते सेकंड स्टेप म्हणजे वनस्पती द्रव्यांचा कल्क तयार करणे। आता कल्क द्रव्यांची पुरचुंडी तयार करायची, म्हणजे आपण च्यवनप्राश जर करत असेल तर आवळ्यांची पुरचुंडी तयार करून नंतर शिजवायचं। त्याला चांगलं शिजल्याच्या नंतर त्याला खाली काढून घ्यायचं आणि पातेलीवर कापडाद्वारे त्याचं फेटाळायचं। नंतर फेटाळल्याच्या नंतर कल्क हे कढईमध्ये भाजायचं आणि भाजल्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप तूप घालायचं। ही झाली नेक्स्ट स्टेप। नंतर लालसर वर्ण प्राप्त होऊ द्यायचं आणि वर्ण प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला खाली उतरून घ्यायचं। नंतर तिसरी स्टेप आहे मित्रांनो, ती म्हणजे साखरेचा पाक तयार करणे। आता दिलेल्या क्वाथामध्ये साखर घालून त्याचा पाक तयार करायचा। नंतरची स्टेप आहे की पाक झाल्यावर त्यात कल्कद्रव्य घालायचं आणि कल्कद्रव्य घालून त्यांचं घोटाळायचं। नंतर महत्त्वाची स्टेप म्हणजे मंद मंद अग्नी द्यायची आणि नंतर उत्तम शिऱ्याप्रमाणे ते अवलेह प्राप्त होतो। परंतु आता त्याच्यापासून घृत वेगळे होऊन जाते आणि लालसर वर्ण प्राप्त होतो, नंतर अवलेह प्राप्त होऊन जातो। आता या अवलेहाला खाली उतरून टाकायचं आणि अवलेहात आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रक्षेपद्रव्य घालायचं। आता स्वांश झाल्यावर हे प्रक्षेपद्रव्य आणि मध मिश्रण करून त्यांना चांगलं ढवळायचं आणि जे आपल्याला प्राप्त होतो ते आपण भरणीत जमा करायचं। अशा पद्धतीने ही अवलेह कल्पनाची निर्माण विधी होते मित्रांनो। नीट काळजीपूर्वक आहे का, इथपर्यंत समजलं का, हो की नाही? आता त्यानंतर आपण अवलेह कल्पनांची सिद्धी लक्षणं जे आहेत ते बघूया, म्हणजे अवलेह परीक्षा काय काय आहेत बघूया। तर ते श्लोकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेले शारंगधरांनी की सुपक्वे तंतुमत्वम स्याद अवलेहसु मज्जती स्थिरत्वम पीडिते मुद्रा गंधवर्ण रस उद्भव। शारंगधर संहिता 8.3 याच्यामध्ये सांगितलेले की बाबा जे आपण अवलेह बनलेले त्याचं तंतुमत्व प्रॉपर्टी असायला पाहिजे, म्हणजे त्याच्यापासून तार निघालं पाहिजे। त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी काय सांगितली की स्याद अवलेहसु म्हणजे पाण्यात गोळी, हे पाण्यात जर समजा आपण त्याचं समजा गोळी करून समजा टाकलं तर ते बुडाशी जायला पाहिजे, इकडे तिकडे पसरायला नाही पाहिजे, म्हणजे ते बुडाशी टाकायला पाहिजे। नंतर त्याचं स्थिरत्व असायला पाहिजे, ही तिसरी प्रॉपर्टी सांगितलेली। नंतर चौथी प्रॉपर्टी सांगितलेली की आपण समजा त्याला 2 बोटांच्या मदत समजा मुद्रा 2 बोटांच्या मदत जर दाबून पाहिलं तर आपल्या ज्या रेषा आहेत फिंगरप्रिंट्स ते त्या अवलेहावर आल्या पाहिजे, ही झाली चौथी प्रॉपर्टी। त्याच्यानंतर औषधी द्रव्यांचं जे रस गंध वर्ण जे आहे त्या अवलेहामध्ये ते आले पाहिजे, म्हणजे जर समजा च्यवनप्राश वापरलं तर त्याचं आमलकीचं रस गंध वर्ण हे त्या च्यवनप्राशामध्ये असलं पाहिजे। तर ही झाली मित्रांनो अवलेह सिद्धी परीक्षा। आता याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट येते की गुणधर्म। आता हे जे अवलेह कल्पना आहे ही एकदम स्वादिष्ट आहे, चाटून खाण्यायोग्य भक्षणयोग्य पदार्थ आहे। त्याच्यानंतर याचं हे सेकंड प्रॉपर्टी सांगितली की बालकापासून वृद्धापर्यंत आपण त्याला पुरवठा करू शकतो। त्याच्यानंतर हे प्रयोगास एकदम सुविधाजनक आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मन प्रसादनार्थ होतं, म्हणजे खाल्लं की बाबा चांगलं वाटतंय, मनाला शांती वाटते। त्याच्यानंतर बलवर्धनार्थ आहे, बल वाढवते। त्याच्यानंतर हे विभिन्न रोग प्रशमनार्थ आहे। त्याच्यानंतर कंठाला हे सोयीस्कर आहे। त्याच्यानंतर श्वासकास व्याधीमध्ये सुद्धा हे उपयोगी होतो, अशा प्रकारचा हा गुणधर्म सांगितले। नंतर याचं अल्पमात्रेत जरी सेवन केलं तर ते गुणदायक असतो, या अशा पद्धतीने याचा अवलेहाचे गुणधर्म सांगितलेले आहेत। आता याचा उपयोग बघू, नेक्स्ट पॉईंट। आता याचा उपयोग जर बघितले मित्रांनो तर हे औषधी प्रधान द्रव्य म्हणून च्यवनप्राश अवलेहाचा मुख्यत्वे करून उपयोग होतो। त्याच्यानंतर अनुपान द्रव्य म्हणून वासा अवलेहाचा उपयोग होतो। च्यवनप्राश आणि वासाहरितकी हे औषधी प्रधान द्रव्य आणि अनुपान द्रव्य म्हणून वासा अवलेह आणि दाडिम अवलेह अशा पद्धतीनं उपयोग होतो। इथपर्यंत समजलं का, हो की नाही? आता याच्यानंतरचं पार्ट येतो मित्रांनो, ते म्हणजे आपण त्यांची मात्रा। आता याची मात्रा जर बघितली मित्रांनो तर शारंगधरानुसार याची मात्रा 1 पल आहे। 1 पल म्हणजे 4 तोळे म्हणजे 40 मिलीलिटर। पण त्याचं व्यावहारिकमध्ये जर बघितलं तर 1 कर्ष म्हणजे 12 ते 25 ग्रॅम
मिलीग्राम याच्यामध्येच आपण ग्राम 12 ते 25 ग्राममध्येच उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर याच्यासोबत आपण हे आवली जर समजा कशासोबत देऊ शकतो म्हणजे अनुपान द्रव्य, तर हे आपण दुधासोबत, मुख्यत्वे करून दुधासोबतच द्यायचं. फळांचा रस असेल त्याच्यासोबत सुद्धा देऊ शकतो. अशा पद्धतीने हे अनुपान द्यायचं. आता त्याच्यामध्ये उपकरणं जे यूज झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे. आता उपकरण कोणते असणार, पातेले असणार, सांडशे असणार, वस्त्र असणार, त्याच्यानंतर त्याचं ते फिरवण्यासाठी हे करण्यासाठी उलटणे असणार, पातेले असणार आणि हे व्यवस्थित ठेवण्यासाठी भरणीसुद्धा असणार. अशा पद्धतीने वेगवेगळे उपकरणं लागणार. आता याची संरक्षण जर बघितलं, नेक्स्ट पॉईंट की संरक्षण आहे. आता संरक्षण याचं वेल पॅक्ड कंटेनरमध्ये पाहिजे. आता ग्लास असो किंवा प्लास्टिक, म्हणजे ते जास्त काळ टिकण्यासाठी आपण त्याला वेल पॅक कंटेनरमध्येच बसवतो. अशा पद्धतीने हा झालं. नंतरचा पॉईंट येते की सविरत अवधी, म्हणजे याची अवधी किती, आपण किती काळापर्यंत याची एक्सपायरी होते. तर हे मोस्टली 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष खराब होत नाहीत, पण हे आपले यूज केल्याच्या नंतर लवकरच संपवावं लागते. फक्त एवढं आहे की त्याला आपण पॅकिंग केलेलं असेल तर 1 वर्ष हा टिकू शकतो च्यवनप्राश. हे दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतोच की च्यवनप्राश खायला पाहिजे आणि हे मोस्टली हिवाळ्यातच जास्त सेवन करतात लोक. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आणि महत्त्वाचा पॉईंट आहे रिसर्च अपडेट आणि मार्केट सर्वे. हे हमेशा विचारतात, NCISM सुद्धा सांगितलेलं, तर ते बघूया रिसर्च अपडेट. आता या अवलियामध्ये जर बघितलं तर मोस्टली च्यवनप्राश अवलियामध्ये आपण बघतो की व्हिटॅमिन सी, फिनोलिक सीड्स, त्याच्यानंतर फ्लॅव्हनॉइड्स येतं, त्याच्यानंतर गॅलिक ॲसिड्स हे मोस्टली कॉमन त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स असतात. पण ते जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते कशासाठी यूज होतात, तर मोस्टली वासावली जर बघितलं तर हे ब्रॉन्कियल अस्थमा याच्यासाठी मुख्यत्वे शमन करतो. त्याच्यानंतर हे ब्रॉन्को डायलेशनसुद्धा करतो वासावली. च्यवनप्राश अवलिया जर बघितला याच्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर्स हे मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यानंतर ही इम्युनो मॉड्युलेटर आहे, म्हणजे इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी च्यवनप्राश मुख्यत्वे करून हे गेलेलं. अशा पद्धतीने हा रिसर्च अपडेट तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न पुस्तकांनी केलेले. तर त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो मार्केट सर्वे. आता मार्केट सर्वे म्हटलं की ते जे आपण औषधी बनवले त्यांचा नेम, जी फार्मास्युटिकल कंपनी त्यांचा नेम, त्याच्यानंतर त्याची स्टोरेज कशी आहे, त्याची पॅकिंग कशी आहे, त्याची एक्सपायरी कशी ठेवलेली आहे, त्याच्यानंतर ते मार्केटमध्ये किती प्रमाणात त्याला हे, त्यांचे कोणते कोणते डोसेज फॉर्म्स आहेत, हे सगळे मार्केट सर्वेमध्ये लिहावं लागते. तर ते मार्केट सर्वेमध्ये जर बघितलं तर च्यवनप्राश, आता च्यवनप्राश हे अर्धा किलो किंवा 1 किलो 500 ग्राम किंवा 1 किलोग्राम याच्यामध्ये प्राप्त होतं आपल्याला. आणि ते एकदम खास करून सगळ्यांनीच च्यवनप्राश सेवन करायला पाहिजे. तब्येतीसाठी खूप छान असते ते. आणि तब्येत म्हणलं की मुलं असतात आहे की नाही, तर मुलांना खास करून प्रोटीन पाहिजे, तर ते च्यवनप्राश तुम्ही सेवन करू शकता. त्याच्यानंतर वासावली जर बघितलं तर त्याच्या 250 ग्राम किंवा 500 ग्राम याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि अशा पद्धतीने हे मार्केट सर्वे. आय होप की तुम्हाला हे सर्व च्यवनप्राश अवलिया जे किचकट वाटत होतं ते मी एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्याचा सुव्यवस्थित प्रयत्न केलेला आहे. तर सर्वांना समजलं असेल. आणि कसं वाटलं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.